ते सांगून होत नाहीत, पण याच्यामुळे शहरावर काय परिणाम होईल? काहीच होणार नाही, उलट आमची मदत होणार त्यांना आणि त्यांची आम्हाला मदत होणार. कारण आमची त्यांना मदत अशी होणार की त्यांच्याही लेकराला आरक्षण मिळणार ही त्यांना सगळ्यात मोठी आमच्याकडून मदत होणार आहे. त्यामुळं जास्तीची संख्या ही पुण्यापासूनच वाढणार आहे. कारण चारी बाजूचा येणारा ओघ प्रचंड आहे. इकडून जरी थोडे असले सुरुवातीला जाताना, पण आकडा जे आहे तो मुंबईच्या अलीकडे पूर्ण होणार आहे. 2-3 करोडचा आकडा जे आहे ते अलीकडे होणार आहे. इथून होऊ शकत नाही ना. तिकडच्या लोकांनी इकडं कसं उलटा यायचं? म्हणून जास्तीची संख्या इकडं आता 500 हे का हजारात हे का लाखात आहे, यापेक्षा तिकडं त्याच्यापेक्षा जास्त आकडा क्रॉस होणार आहे. पण त्रास कोणाला होणार नाही, शांततेत आंदोलन होणार आहे आणि संख्या मात्र अमाप राहणार आहे. प्रशासनाकडून तुमच्या आकड्याबाबत मोठी गुप्तता पाळली जाते, मोठ्या गुप्तपणे माहिती घेतली जाते. मला नाही ऐकत नाही माझ्या माहिती, पण घेणारच नाही ते. आता बघा ते घेणारच, पण त्यांचा जर आकडा कमी असला तर त्यांचा आकडा चुकणार हे मात्र मी सत्य सांगतो. त्यांचा जर कमी आकडा असला किंवा जास्त असला तर चांगलंच, पण कमी असला तर त्यांची आकडेवारी चुकणार. कारण संख्या म्हणजे संख्याच राहणार आहे आणि अफाट. मुंबईला मराठा समाज आरक्षणासंदर्भात उपोषण करायला तुम्ही जात आहे. ओबीसी समाजाने जे तुम्ही ग्राउंड मागितलं तेच मागितलं. हेमंत पाटील आहेत, त्यांनी पण एक याचिका दाखल केली की तुम्ही तिथं आंदोलन करू नये, गर्दी होईल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. नाही, ओबीसी समाज नका म्हणू त्याला, ओबीसी नेता म्हणू त्याला. एक समाजाला नाही देणं घेणं ओबीसींच्या. त्यांना वाटतं आंदोलन कोणी करत असलं किंवा ओबीसी समाज जर आंदोलन करत असला तर त्यांना परवानगी मिळली पाहिजे, त्यांनी मागणी केली पाहिजे, असं असतंय. जुनं आमचं. मराठे करायला लागले तर ओबीसींचं असं असतं की ते करायला लागले त्यांना करू द्या. पण हे आत्ताचं समाज नाही आहे, हे नेते आहेत. कुणी काही करायला लागलं की हे आडवं येतात आम्हाला करायचं, असं नसतं. एखादा समाज शांततेत आमरण उपोषण करायला जर मुंबईकडे जात असला, एखादा मैदान मागत असला, तर ते नेत्यांनी विरोध म्हणून नाही मागितला पाहिजे. हे नेते विरोध म्हणून मागते, त्याच्यात ओबीसी सामान्यांचा काही संबंध नाही. दादा, उद्या राज्य मागासवर्ग आयोगाची मुंबईमध्ये बैठक होत आहे. या अनुषंगाने काही मागणी आहे का तुमची? कारण जे सर्वेक्षण मागासवर्ग आयोगाला करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आहे, त्या अनुषंगाने ती बैठक होईल. नाही, त्यांना सूचना करणं आहेत की आम्ही नाहीत मोठे. कारण त्यांना कसं सर्वेक्षण करायचं आहे, कसे काय करायचं आहे, याच्यावरती आपला मुंबईला जाण्याचा टप्पा ठरल्यावर आम्ही बोलणार आहेत. कारण आम्ही बी बरीचशी त्यांची माहिती घेतो आहे कामाच्या संदर्भात. त्यामुळे त्याच्यावर आत्ता नाही भाष्य करत मी. आता एक दोन दिवस तरी आणखीन नाही. सर्वच्या बाबतीत मागासवर्गीय आयोगाने जी महिलांच्या बाबतीत प्रश्नावली तयार केलेली आहे त्यावर गंभीर आरोप होत आहे. हा, मग मी पाठीमागच्या वेळेसही म्हणलो होतो की ही सर्वेला जे नियम दिलेत हे सगळ्यांसाठी असणार आहेत का, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर उद्याच्या बैठकीत लक्षात येईल हे सगळ्यांसाठी आहेत की फक्त मराठ्यांसाठी आहेत. नियम हे नियम असला पाहिजे, कायदा हे कायदा असला पाहिजे. कायद्याने दिलेले शब्द किंवा प्रश्न हे सगळ्यांसाठी असले पाहिजेत. मग त्याचं जर स्पष्टीकरण बघूयात आता उद्याच्याला, स्पष्टीकरण त्याचं काय होतं, हे सगळ्यांसाठी आहेत का फक्त मराठ्यांसाठी. त्याच्यानंतर मात्र आम्ही त्याच्यावर बोलणार आहे. तुम्ही 123 गावाचा दौरा करताय, मोठा प्रतिसाद मिळतोय. काय वाटतंय तुम्हाला की सरकार या दरम्यान आरक्षणाची घोषणा करेल 20 जानेवारी? म्हणतेच सगळे तिकडून 20 तारखेच्या आधी, पण याच्या आधी बी म्हणली होती. आता त्यांना डबल उपोषण करायची वेळ न्यायची. 7 महिने वेळ दिला त्यांना त्यावेळेस बी. त्याच्यामुळं पाठीमागचा अनुभव घेऊन पुढं सावध येते. जरी 20 म्हणले, पाठीमागच्यासारखं जर यांनी केलं तर त्याच्यापेक्षा आपलं सावध बरं. आम्ही आमच्या तयारीवर ठाम आहेत, आमची तयारी सुरू आहे आणि प्रतिसादाचा तर विचारूच नका. पाठचे अनुभव जे मागचे होते ते पाठचे अनुभव पुन्हा खेड्यात बी आले. वाटत होतं एखादा कार्यक्रम सभा जर घेतली तर अनेक गावांकडून जमा केलेले लोक असतात किंवा आलेले असतात, पण इथं गावातच असतात. मग ते थोडेच असतात, ते काय पाठर फिटत थांबत नाहीत असं वाटत होतं. पण भयान परिस्थिती, गावातले लोकसुद्धा पाठर त्याच ताकदीने नाहीत. लेकरं असं, म्हाताऱ्या माणसं असं. एका गावात तर असं होतं, खरं सांगतो, ऐकायला गी सुद्धा आहे ते आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. आम्ही यायला उशीर झाला म्हणून 5-6 जणच मंदिरात होते. 5-6 जणच मंदिरात होते त्या ग्राउंडमध्ये मंदिराच्या. आमची गाडी गावात घुसली, नुसती एकच फटाकडा वाजला, भराभरात पुरं गाव आलं. फक्त थंडी वाजत होते म्हणले म्हणून तुम्हाला येऊस तर आम्ही आत बसलो होतो.
तुम्ही आले बाहेर पुरे दाराच्या आत जागे होते. लाठी हल्ल्यानंतर ब्र शब्दने काढणारे अजित पवार कालपासून कायद्याची भाषा करतात. त्यांच्यावर सांगितलंय मी त्या दिवशी. आता याच्यानंतर बोलले तर मला त्यांच्या विषयाचा वेगळा विषय घ्यावा लागणार आहे. कारण समाजाला आडवं येणारा कोणी असो, कोणीही म्हणतो मी तुम्हाला, तो मराठ्यांचा असो किंवा ते कोणाचा असो, आपण नाही सोडत. मराठा आरक्षणाच्या विरोधात आल्यावर आपण नाही सोडत. हा, तुम्ही दुसरं आमच्या कानाला धरा, आम्ही ऐकू, पण मराठा आरक्षणात आमच्या पोरांचा जीव आहे. आमच्यासाठी ते जीव का प्राण आहे मराठा आरक्षण. त्याच्या विरोधात बोलला मग ते कोणी असो, त्याला सुट्टी नाही. मला वेगळ्या विषयात बोलावं लागणार आहे. मग आता इथून पुढे जर बोलले तर त्यांनी असं म्हटलेलं आहे अजित पवार यांनी काल की मला कोणी ज्ञानाची भाषा शिकू नये किंवा याबद्दल माझ्या अनुभवाबद्दल बोलू नये. खूप वर्ष मी काम केलेलं आहे आणि त्या मोर्चामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तुम्हाला ज्ञान शिकायचं आम्हाला, आमचं काय आम्ही गुत्त घेतलं काय? तुमचं ज्ञान सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती आहे. तुमच्या ग्रंथकालय ना, तुम्ही मला काय करायचं त्याचं? मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नका. तुमचं आमचं काय वैर आहे का? मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलल्यावर कुणाला सोडित नाही मी, माझ्या परिवाराला सोडित नाही. तर तुम्ही कोण लागून गेलात? तुम्हाला ज्ञान सांगायला आम्ही कोण? तुमच्याकडे भरपूर ज्ञान आहे. आम्हाला काय करायचं? तुमच्याकडे भरपूर आहे का थोडे? तुमचं आम्हाला गरज नाही ज्ञानाची, आमचं घेऊ नका. आमच्यामध्ये बोलू नका. आम्ही बोललो तुम्हाला 5 महिने तुम्ही कुठं आहेत, तुम्ही एखाद्या मठात गेलात का, आश्रमात गेलात का, कुठं राहता? आम्ही विचारलं तुम्हाला तुम्ही कुठे? आम्हाला काय करायचं तुमचं? काहीच नाही ना. त्याच्यामुळे तुम्ही आमच्यात बोलू नका ना. आमच्यात बोलल्यावर ज्ञान नाही. मग आता तुम्ही शांत राहिले तर बरं, नसतं मग दुसरा विषय हाताळायला लागेल मला. नाविलाज आहे माझ्या जातीसाठी मी माझ्या पोरांचं वाटलं नसतं होऊन देत. तुम्ही बोलू नका आमच्यामध्ये. आम्ही तुमच्यामध्ये कधी बोललो का? तुम्ही इकडं कम गेले, तिकडं कम गेले, तुम्ही असं कम करता, तुम्हाला मराठ्यांनी निवडून दिलं, मग मराठ्यांनी आमक्यासाठी निवडून दिलं, तुम्ही तमक्याकडे गेले, आम्ही काढलं का? आम्हाला देणं घेणंच नाही. त्या विषयाचं आम्हाला गरजच नाही पडायची. पण आमच्या विषयात तुम्ही कशामुळे डोकावता? तुम्ही आमच्या याच्यात डोकले की आमच्या पोराचा आयुष्याचा प्रश्न इथं गोरगरीब मराठी एक झाले. तुमच्या पुऱ्यातले पूर्वी डोक्यात खटके जास्त मराठी. पूर्वीचे असे होते हात फिरायला तरी आमचे तुमचे. आता मराठी बदलले, पूर्वीचे मराठी नाही राहिले. कार्यक्रमात लावते ना मराठी आता. कारण नाविलाज आहे. आमच्या पोरांसाठी तुम्ही काही बोलायला लागल्यावर आम्ही कसं काय ऐकून घेऊ? तुम्ही काही बोलणार आमचं वाटलं व्हायसारखं. मग आमच्या पोराचं वाटलं होऊन तुम्ही मोठे आहेत म्हणून काय आम्ही तुम्हाला सोडून द्यायचं काय? मोठे असून आहेत लहान असो, मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नका. आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे लेकराचा. तुम्ही काय बोलता तुम्हाला सुट्टी नाही. तुम्ही आरक्षणाच्या बद्दल बोलायचं नाही. मग ते कोणी असो, आमची लढाई आम्ही लढतो, आम्ही आमचं बघू. ब्राह्मण समाजाने मागणी केलेली आहे, फडणवीस सरकारने दुर्लक्ष केले परशुराम आरती विकास महामंडळासंदर्भात. फडणवीस साहेबांनी मागणी केली म्हणजे ब्राह्मण समाजाने मागणी केली त्यांना. होय, मग दे त्यांना ते पटकून. त्यांना तुमचा दरबारीने तोच प्रश्न आहे, पटकून द्या बाबा यांना, देऊन टाका. आम्हाला वाटतंय देवानं कमून द्यानं कोणते बी बांधवाला लागवतो. मग मी बी एक पत्र देतो आणि खरंच मागा लागवतो. आमचं आरक्षण द्यानात आणि ते बी द्यानात. ती 100% सांगतो, काळजीच करू नका. मागचे 2 सांगितले, यावेळेस तुमच्या देखता पत्र देतो. नाही दिलं मग बोला. चलो, धन्यवाद. हो, देतो दादा. त्यांचा दरबारीने तोच प्रश्न असतो का आले तुमचं ते कोण आले का ते पुण्याचे खेळचे? झालं तुमचं काम, उद्या चला जावा तुम्ही. साहेबाचा फोन आला आता परत, कलेक्टरांना सांगितलंय म्हणे डायरेक्ट ॲक्शन मोडवर ते काम घ्या म्हणून. पुण्याच्या कलेक्टरला उद्या लवकर जाऊन भेटा. देसाई साहेबाचा फोन आला तेवढ्यासाठी तुम्हाला वापस बोलिलं ते. त्यांना कलेक्टरला सांगितलंय ते ॲक्शन मोडवर काम घ्या म्हणून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.